अक्षरशः शरीराची लाही होईल इतकं तीव्र तापमान महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये आता आहे। याचबरोबर देशात सगळ्यात जास्त तापमानाची नोंद महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यात झालेली आहे। साधारण 43.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद अकोल्यातून झालेली आहे आणि उन्हाची ही जी तीव्रता आहे ती पुढचे काही दिवस वाढणार असल्याचं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे। त्यानुसार अनेक भागांना हीटवेव्हचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे नक्की कुठे काय स्थिती असणार आहे, सगळ्यात जास्त तापमान कुठे असणार आहे, नेमकी काय स्थिती असेल हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सर्वात आधी आज वातावरणाचा काय अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला होता। तर आज ठाणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांना हवामान खात्याने हीट वेव्हचा इशारा दिलेला होता, येलो अलर्ट दिलेला होता। महाराष्ट्रात सगळ्यात जास्त तापमान ठाणे आणि रायगडमध्ये आज असणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं होतं। तर उद्या नेमकी वातावरणाची काय स्थिती असणार आहे, तर उद्या सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये हीटवेव्हचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। खास करून कोकण किनारपट्टीचा हा जो सगळा पट्टा आहे इथे हीटवेव्हचा इशारा आहे, येलो अलर्ट हीटवेव्हचा दिलेला आहे। इथे तापमान उच्चांक गाठणार आहे। दमट स्वरूपाचं कोंदट स्वरूपाचं वातावरण कोकण किनारपट्टीच्या या सगळ्या जिल्ह्यांमध्ये असणार असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा हीटवेव्हच्या अलर्टमध्ये समावेश करण्यात आला आहे। तर सोलापूर आणि सांगली, पश्चिम महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यांना सुद्धा हीटवेव्हचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। 16 तारखेची काय स्थिती असणार आहे, तर 14 आणि 15 तारखेच्या तुलनेने 16 तारखेला महाराष्ट्रातल्या आणखी काही भागांमध्ये हीटवेव्हचा इशारा असणार आहे। 16 तारखेलाही पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा कोकण किनारपट्टीचा सगळा पट्टा हीटवेव्हच्या अलर्टवर असेल। त्याचबरोबर सोलापूर आणि सांगली हे दोन जिल्हे सुद्धा हीटवेव्हवर असणार आहे। याचबरोबर संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि अकोला आणि अमरावती इथेही तापमान उच्चांक गाठणार आहे। या भागांमध्ये सुद्धा तापमानाचा पारा आणखीनच वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे। अकोल्यात आता सगळ्यात जास्त तापमानाची तीव्रता, सगळ्यात जास्त तापमान असल्याचं सांगितलं गेलंय। देशात सगळ्यात जास्त तापमान आता कुठे, तर ते अकोला जिल्ह्यात आहे आणि पुढच्या काही दिवसात म्हणजे 16 तारखेलाही अकोल्याला आणि अमरावतीला हीटवेव्हचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय। 17 तारखेची काय स्थिती असेल, तर 17 तारखेला मध्य महाराष्ट्र, खास करून मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांना हीटवेव्हचा इशारा हवामान खात्याने दिलाय। अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ हे जे जिल्हे आहेत इथे हीटवेव्हचा येलो अलर्ट दिलेला आहे। दमट स्वरूपाचं वातावरण या भागांमध्ये असण्याची शक्यता असणार आहे। अक्षरशः अंगाची लाई होईल इतकं तीव्र ऊन असणार आहे, उन्हाच्या झळा असणार आहे। इतर ठिकाणी त्या तुलनेने हीटवेव्हचा इशारा नाहीये, मात्र हवामानाचा जो पारा आहे तो दिवसेंदिवस तापमानाचा जो पारा आहे तो वाढत चाललाय। इतर ठिकाणच्या तुलनेने या भागांमध्ये मस्त तापमानाची तीव्रता जास्त असणार आहे। 18 तारखेची काय स्थिती असेल, तर 18 तारखेलाही बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ याचबरोबर लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली या भागांमध्ये हीटवेव्हचा इशारा असणार आहे। विदर्भातले हे जे जिल्हे आहेत इथे तापमानाचा उच्चांक असेल, हीटवेव्हचा येलो अलर्ट या भागांमध्ये दिलेला आहे। याचबरोबर लातूर, धाराशिव आणि सोलापूर, सांगली इथे सुद्धा तापमानात मोठ्या प्रमाणात बदल जाणवणार आहेत। इथे आपण बघतोय की इथे सुद्धा तापमानात बदल असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। तर अशा पद्धतीचं वातावरण पुढचे काही दिवस महाराष्ट्रात असणार आहे। तापमानाचा पारा आणखीनच वाढणार आहे। त्यानुसार सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात येतंय, काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतंय। नक्की काय काळजी घेणं महत्त्वाचं आहे, तर दुपारी 12 ते 4 या कालावधीत उन्हात बाहेर जाणं टाळलं पाहिजे। बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामं टाळावीत। उन्हात वाहनं शक्यतो चालवू नये। ज्वलनशील पदार्थांपासून शक्यतो दूर राहावं। लहान मुलं व पाळीव प्राण्यांना गेट बंद असलेल्या वाहनात तसेच पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये। तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावं। अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा। पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावं, तसेच त्यांना पुरेसं पिण्याचं पाणी देण्यात यावं। अशा प्रकारच्या सूचना हवामान खात्याकडून आणि हवामान अभ्यासकांकडून दिल्या जात आहेत। आता तुमच्या भागात वातावरण कसं आहे, तुमच्या भागातही तापमानाचा पारा वाढल्याचं तुम्हाला जाणवतंय का? आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक।